नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेलं एक आवाहन सध्या चांगलंच गाजतंय. इंधनाचा वापर कमी करा, परदेश प्रवास टाळा, वर्षभर सोनं खरेदी टाळा, अशा प्रकारची एकूण 7 आवाहनं मोदींनी केली आहेत. इराण युद्धामुळे कच्चं तेल महागतंय, त्यामुळे प्रति बॅरल मागे सरकारला जास्त डॉलर्स मोजावे लागतात. यानं परकीय चलन कमी होतंय आणि म्हणूनच मोदींनी ही आवाहनं केली आहेत. विरोधकांनी यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार आपले ताफे बंद करून मेट्रोनं प्रवास करणार का, हा सवाल विरोधक करतात. जो रास्तही आहे, कारण सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आदर्श घालून दिला तर जनता मोदींचा सल्ला गांभीर्यानं घेईल. पण चित्र वेगळंच आहे. आजही सर्व मंत्री किमान 8 ते 10 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. आणखीच खोलात जायचं तर आपले बहुतांश मंत्री ज्या आलिशान गाड्यांमधून फिरतात त्यांचं मायलेज हे आणखीच कमी आहे. उदाहरणार्थ मर्सिडीजची एक भली मोठी एसयूव्ही गाडी 1 लिटरमध्ये चालते किती? जेमतेम 5 ते 6 किलोमीटर. लोकप्रतिनिधींनी आरामात प्रवास करायचा आणि जनतेनं मात्र सार्वजनिक वाहतुकीत धक्के खायचे, असं आवाहन कसं मान्य होणार? त्यामुळे कुणीही कितीही आवाहनं केली तरी ते यशस्वी होणार नाही. म्हणूनच मंत्री आणि अधिकारी मोदींचा सल्ला गांभीर्यानं घेतात का, याकडे जनतेचं बारीक लक्ष असेल. रविवारी मोदींनी नेमकं काय आवाहन केलं, बघूयात. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. त्यांनी जी 9 आवाहनं केली त्यातलं पहिलं, सार्वजनिक वाहतूक किंवा मेट्रोनं प्रवास करा. शक्य तेव्हा घरून काम करा. वर्षभरासाठी सोनं खरेदी करणं टाळा. खाद्यतेलाचा वापर कमी करा. रासायनिक खतांचा वापर कमी करा. नैसर्गिक शेतीकडे वळा. परदेशी बनावटीची उत्पादनं कमी वापरा. स्वदेशीचा वापर करा. वर्षभरासाठी परदेश प्रवास टाळा. गुजरातच्या सोमनाथमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण पार पडलं. त्यात त्यांनी पुन्हा एकदा याच विषयाला हात घातला. अगर कोरोना महामारी इस सदी का सबसे बड़ा संकट थी तो पश्चिम एशिया में युद्ध से बनी परिस्थितियां इस दशक के बड़े संकटों में से एक है. जब हमने मिलकर कोरोना का मुकाबला कर लिया तो इस संकट से भी अवश्य पार पा जाएंगे. भारत के इंपोर्ट का बहुत बड़ा हिस्सा क्रूड ऑयल है और दुर्भाग्य से जिस क्षेत्र से दुनिया के बड़े हिस्से को तेल मिलता है, आज वही क्षेत्र संघर्ष और युद्ध की स्थिति में उलझा हुआ. और इसलिए जब तक हालात सामान्य नहीं होते, हम सबको मिलकर छोटे छोटे संकल्प लेने होंगे. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनामागे कारण नेमकी काय आहेत, बघूया. 2025-26 मध्ये भारताची एकूण आयात 775 अब्ज डॉलर्सची होती. त्यामुळे हा डॉलर वाचवणं हे पहिलं कारण आहे. कच्चं तेल, खाद्यतेल, सोनं, रासायनिक खतं या 4 वस्तूंसाठी देशातलं सर्वाधिक परकीय चलन डॉलर्स खर्च होतात. सोनं खरेदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% जास्त वाढ झाली आहे. सोनं आयात करणाऱ्या यादीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या 4 वस्तूंवर 2025-26 मध्ये 240 अब्ज डॉलर परकीय चलन खर्च झाले. भारताकडील परकीय चलन फेब्रुवारी 2026 मध्ये 728 अब्ज डॉलर्स, एप्रिल 2026 मध्ये 691 अब्ज डॉलर्स. 2026-27 मध्ये भारताच्या चालू खात्यातली तूट
करंट अकाउंट डेफिसिट 84.5 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतं। डॉलरची मागणी वाढली की त्याची किंमत वाढते, परिणामी रुपयाची किंमत घसरते। त्यामुळे एका डॉलरसाठी जास्त पैसे, जास्त रुपये मोजावे लागतात। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिली। हमारे पास सफिशिएंट स्टॉक्स हैं, चाहे वो क्रूड है, चाहे वो पेट्रोल है, डीजल है या एलपीजी है। एक बात। दूसरी बात, हमको ये समझना होगा कि हॉर्मूज का जो बंद होना है वो मुझे लगता है वैश्विक बाजार के इतिहास की भी सबसे बड़ी सप्लाई डिसरप्शन है। आणि राहुल गांधी यांनी आज नेमकं काय ट्विट केलं याच मुद्द्यावर बघूया। हा उपदेश नाही, हा अपयशाचा पुरावा आहे। बारा वर्षात मोदींनी देशाला अशा स्थितीत आणून ठेवलंय की आता जनतेला आवाहन करावं लागतंय। काय खरेदी करायचं, काय नाही, कुठं जायचं, कुठे नाही, हे आता सरकार सांगते। प्रत्येक वेळी मोदी जबाबदारी जनतेवर टाकून देतात। जेणेकरून स्वतःला जबाबदारीपासून पळता यावं। हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे खासदार गिरिराज सिंग यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। बघूया। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समजच कमी आहे। पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। पंडित नेहरू फेल्योर प्रधानमंत्री थे राहुल जी, आप बताएं। 62 के चाइना युद्ध के समय हमारे पास सोने की कमी थी और उन्होंने आह्वान किया था, देश से आह्वान किया गया था, मां बहनों ने, हमारी बेटियों ने, शादीशुदा बेटियों ने मंगलसूत्र तक दान दिया था। आणि आवश्यक सोनं चांदी खरेदी टाळली तर 1.5 कोटी लोकांचा रोजगार बुडेल असा दावा ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी केलाय। जीडीपी मध्ये 7% पर्यंत 60% यांचं योगदान आहे। डायरेक्टली 70 लाख कारागीर याच्यावर अवलंबून आहे। 30 लाख एम्प्लॉईज आमच्यासोबत काम करतात। ओव्हरऑल जर बघितलं तर 1 ते 1.25 कोटी लोक डायरेक्टली याच्यावर रोजगार उपलब्ध करतात आणि 1 वर्षापर्यंत जर ज्वेलरी खरीदारी बंद झाली तर 1 ते 1.25 कोटी लोकांपर्यंत बेरोजगारीचा एक मोठा संकट येऊ शकतं। मला असं वाटतंय प्रधानमंत्रींचं असं म्हणणं असावं की जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी खरीदारी करतात त्यांनी ती खरीदारी थांबवावं। आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी गाड्यांचा ताफा मिरवायचा आणि आम्हाला सांगायचं मेट्रो न जा, इंधन वाचवा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा निशाणा साधलाय। दमानियांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिले। सांस्कृतिक कार्यमंत्री ई वाहनांचा वापर करणार असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत ह्याचा त्यांनी काहीच विचार करू नये। म्हणजे काल ते 3 ठिकाणी गेले, तेलंगणाला गेले, बेंगलोरला गेले आणि जामनगरला गेले। प्रत्येक ठिकाणी त्यांनी पब्लिक रॅलीज घेतल्या। आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, यूएई, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातनं परदेशातून भारतात येणारा आयात माल
आयात करणाऱ्या गोष्टींची आवश्यकता यावर कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत. जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आयात करून आपल्या चलनाला होणारा परिणाम याला कुठेतरी आपण मर्यादित केलं पाहिजे, संतुलित केलं पाहिजे. आणि विरोधकांनी सरकारला यावर अनेक सवाल विचारलेत. बघूयात. सर्व प्रकारचे त्याग हे जनतेनंच का करायचे? मंत्री, आमदार, खासदार हे काय त्याग करणार? मंत्र्यांचे ताफे, मंत्र्यांचे राजकीय रोड शो हे बंद करणार आहात? आपले सगळे नेते, नगरसेवक, आमदार, खासदार यांना भाजप सक्त आदेश देणार आहे का? नव्या प्रकल्पांची भूमिपूजन आणि उद्घाटन ऑनलाईन करणार आहात? अधिकारी वर्ग सरकारी गाड्या त्यागून मेट्रोनं प्रवास करणार आहे? सगळे मंत्री, अधिकारी 1 वर्ष सोने खरेदी करणार नाही असं घोषित करणार आहेत का? मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे वर्षभरासाठी बंद होणार आहेत? सरकारी स्नेहभोजन, कार्यक्रम, पाहणी दौरे, शिबिर हे सगळं तात्पुरतं बंद होणार आहे? शक्य तिथं घरून काम करण्याची मुभा द्या असे सक्त आदेश कंपन्यांना दिले जाणार आहेत? गेल्या 12 वर्षात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काय करण्यात आलं? आणि मोदींच्या आवाहनावर जळगावच्या जनतेनं काय प्रतिक्रिया दिल्या तेही पाहूयात. आपल्याला गरज असते तेव्हा तर आपल्याला सोनं घ्यावंच लागतं. आता सध्या माझे पर्सनल इव्हेंट येत आहे की माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी येते आहे, मला माझी वाईफला गिफ्ट देणे आहे सोन्याची, तर मी वर्षभर थांबू नाही शकत. सध्या मला तिला गिफ्ट देणे आहे तर मला सोनं घ्यावंच लागेल. चांगली गोष्ट आहे सर. पंतप्रधान साहेबांनी जी सूचना दिली जनतेला तर जनतेच्या फायद्याचीच असेल नक्कीच, आणि देशाच्या फायद्यासाठी ते खूप छान काम करत आहे. आम्हाला कौतुकच आहे त्या बाबतीत. 1 वर्षापर्यंत तर थांबणं मुश्किल आहे माझ्यासाठी की मी सोनं नाही खरेदी करू शकणार. मला दरवर्षी थोडं तरी पाहिजेच. आणि माझे हस्बंड मला सपोर्ट करता हो म्हणतात, म्हणजे मी घेते. आणि नरेंद्र मोदीच्या आव्हानाला पण मी आगमन देते, स्वागत करते. आणि अर्थतज्ञ डॉक्टर अभिजित फडणवीस यांनी रुपया आणि डॉलर यांचं विश्लेषण कसं केलंय पाहूयात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉलर रुपयामध्ये वधघट ही सातत्याने होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये रुपयाच्या किमतीमध्ये घट होताना आपल्याला दिसते आणि तो आता 95च्या पार परत एकदा येऊन ठेपलेला आहे. आता प्रश्न असा आहे की त्याची वाटचाल ही कुठल्या दिशेने होणार, तो 100ही ओलांडेल का? तर कसं आहे की काही प्रमाणामध्ये रुपया घसरणं हे आपल्या अर्थव्यवस्थेला चांगलं असतं. विशेषतः आपण जी सेवा आणि वस्तूंची निर्यात करतो त्याच्यासाठी ते खूप चांगलं असतं. त्याचबरोबर दुसरी त्याची बाजू अशी आहे की आपल्यासाठी ही आयातसुद्धा रुपयामध्ये मोजली केलेली असता खूप महाग व्हायला सुरुवात होते आणि मग पेट्रोल, डिझेल, सोनं या सगळ्या भावांच्या किमती ह्या वाढायला लागलेल्या दिसतात आणि त्यामुळे आपल्याला डॉलर रुपयाकडे सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे असतं, रिझर्व्ह बँकेचं देखील असतं. आणि जेव्हा रुपया वेगाने घसरतोय आणि ते जर अर्थव्यवस्थेला चांगलं नसेल तर वेळ आली तर डॉलरची विक्री ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते आणि रुपयाला हातभार लावत असते. परंतु त्यालाही काही मर्यादा असतात. आत्ता जो काही घटनाक्रम घडला त्याच्यामध्ये 700 अब्जच्या पलीकडे, 700 अब्ज डॉलरच्या पलीकडे आपली परकीय गंगाजळी जी होती ती गेल्या काही दिवसामध्ये घसरून 690 अब्ज डॉलरपर्यंत आलेली आहे. आता जे काही एकंदरीत जगामध्ये वातावरण आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की खनिज तेलाचे भाव हे कडाडलेले आहेत आणि ते कडाडलेले असताना आपला जो खर्च आहे डॉलरमध्ये होणारा खर्च, लोक सोन्याची करत असलेली आयात, खाद्यतेलाची आपण करत असलेली आयात, भारतीय माणसं ही परदेशामध्ये पर्यटनाला जातात त्याच्यातला होणारा खर्च,
भारतीय विद्यार्थी परकीय देशांमध्ये शिक्षणाला जातात त्याच्यावरचा होणारा खर्च हा सगळा रुपया कमकुवत करण्याकडे नेणारा असतो.